हाय फ्रेंड्स, सबियाची रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे पालकची भजी, ती पण झटपट बनणारी। तर यासाठी मी पालक आणलेला होता बाजारातून। तो चांगला स्वच्छ धुवून त्याचे लांब लांब असे बारीक काप करून घेतलेले आहे। थोडक्यात पालक मी चिरून घेतलेला आहे। तर याच्यामध्ये ॲड करायचं आहे 3 चमचे बेसनचं पीठ। तुम्ही घरी असेल तर वापरा, नाही तर बाहेरचं तर देखील वापरलं तरी चालेल। तर मी हे घरी दळून आणलेलं पीठ वापरलेलं आहे। तर त्याच्याबरोबर लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडासा 1 चमचा ओवा हे सर्व ॲड करायचं आहे। आणि याला चांगलं थोडं थोडं पाणी घालून भज्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। पाणी हे एकदम न वापरता अगदी थोडं थोडं वापरायचं आहे। तर असा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। याला आणखीन थोड्या बेसनच्या पिठाची गरज होती, म्हणून मी अजून 1 चमचा इतके पीठ ॲड केलेलं आहे, आपण पाहू शकता। तर हे आपलं पालक भजीचं बॅटर रेडी झालेलं आहे। तर याला एक एक करून आपण तेलामध्ये सोडून फ्राय करून घ्यायचं आहे। हे भजे संध्याकाळी टी टाईमला टाईमपाससाठी एकदम परफेक्ट आहेत। तर कधीही आपण संध्याकाळी मोकळे बसतो ना, तर अशा पद्धतीने झटपट बनणारी पालकची भजी एकदम स्वादिष्ट लागते खाण्याला आणि आपला टाईमपासही होऊन जातो। आणि हे याच्यामध्ये पालक असल्यामुळे ही भजी एकदम पौष्टिक देखील आहे। तर लहान मुले आपले भाजी वगैरे खात नाहीत, तर अशी तुम्ही पालकची भजी बनवून दिला तर त्यांच्या पोटात देखील पालकची भाजी जाईल आणि त्यांना देखील आपल्या ग्रीन व्हेजिटेबल्सचे पोषण तत्व भेटतील। तर याला आपण थोडक्यात टी टाईम भजी असं म्हणू शकतो। याला तेलामध्ये अलटून पलटून असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि चांगला गोल्डन रंग येईपर्यंत हे भजी तेलामध्ये फ्राय करायचे आहेत। तर आपण पाहू शकता भजींना गोल्डन कलर आलेला आहे। तर याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर आता याच्यामध्ये राहिलेले सर्व भजे मी सोडून घेऊन फ्राय करून घेते। अशा पद्धतीनं सगळ्या पिठाचे पालकचे भजी बनवून घ्यायचे। तर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। तर अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर हे झाले आपले पालकाचे भजे रेडी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी थँक्यू।